रोज रोज स्वयंपाक काय करायचा किंवा कुठली भाजी करायची, प्रत्येकाची घरात आवड निवड जपत असताना कुणाला काय आवडतं किंवा कुणाला कुठली भाजी आवडत नाही हे देखील प्रत्येक गृहिणीलाच घरात लक्षात ठेवावं लागतं. आज तुमच्यासोबत मी अशी वेगळी काही रेसिपी शेअर न करता जो माझ्या स्वयंपाकघरात स्वयंपाक तयार होणार आहे तोच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग लगेचच आपण आजच्या स्वयंपाकाला सुरुवात करूया. इथे बघा बघा ही आपण तांदूळजा किंवा याला चवळीची भाजी देखील म्हटल्या जाते. याला रानभाजीसुद्धा म्हटल्या जाते. पण आता एरवी ही भाजी शेतातसुद्धा पेरल्या जाते. ही छान तोडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता या भाजीसाठी बघू शकता इथे एक मोठा कांदा मी बारीक असा कापून घेतलेला आहे. 3 ते 4 ज्या वाळलेल्या लाल सुक्या मिरच्या आहेत त्या हातानेच तोडून घेतलेल्या आहेत. 4 ते 5 लसूण पाकळ्या त्या छान असं ठेचून न घेता त्याचेसुद्धा बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत. आता आपण इथे कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तेल इथे नेहमीच्या भाजीपेक्षा आपण थोडं कमीच वापरलेलं आहे. आता तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपण लसूण पाकळ्या ज्या तुकडे करून घेतलेले आहेत ते घालणार आहोत. इथे आपण आलं, मोहरी, जिरं किंवा हळद मसाला कसलाही वापर करणार नाही आहोत. लसूण थोडा आपला परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये कांदा घालणार आहोत. अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी आजही ग्रामीण भागात केली जाते. तर इथे शेंगदाण्याचं कूट देखील मी वापरणार नाही. आता आपला लसूण थोडा परतून झाल्यानंतर यामध्ये मी कांदा घालणार आहे. कांदाही थोडा हलकासा गुलाबी झाल्यानंतर यामध्ये आपण ज्या घेतलेल्या सुक्या लाल मिरच्या आहेत त्या देखील घालून घेणार आहोत. सुरुवातीला आपण मिरच्या जर आधी घातल्या असत्या तर त्या जळून गेल्या असत्या. आता कांदासुद्धा हलका कांद्याचा रंग बदलला आहे. आता आपण मिरच्यासुद्धा घालून घेणार आहोत. या भाजीला कुठल्याही मसाल्याची किंवा वाटणाची कसलीही गरज नाही, तरी देखील ही भाजी खायला खूप छान लागते. तर आता मिरच्या मी घालून घेते. अगदी म्हणजे काही काही ठिकाणी दूध भाकरचा जो काला असतो त्याला कालाच म्हटलं जातं ग्रामीण भागात, तर त्यासोबतसुद्धा ही भाजी अगदी आवडीने खाल्ली जाते. तर इथे बघू शकता थोड्या मिरच्याही मी परतून घेतलेल्या आहेत. आता आपण जी भाजी स्वच्छ धुवून ठेवलेली होती ती घालून घेणार आहोत. इथे भाजी आपल्याला कापायची नाही, अशीच आपल्याला ही भाजी यामध्ये टाकायची आहे. आता ही भाजी जरीही तुम्हाला खूप सारी दिसत असेल, पण ही जसजशी शिजत जाईल तसतशी ही भाजी कमी प्रमाणात होत जाईल. तर आता सर्व ही भाजी मी या कढईमध्ये टाकून घेतलेली आहे. आता तुम्ही थोड्या वेळाने बघालच की ही भाजी किती म्हणजे हिचं प्रमाण कमी होईल. इथे आपल्याला पाण्याची देखील गरज पडणार नाही. सुरुवातीला आपल्याला फक्त या भाजीमध्ये मीठ घालायचं नाही, कारण बऱ्याचदा आपण भाजीचं हे प्रमाण जास्त समजून मीठ म्हणजे व्यवस्थित असं घालतो, पण भाजी नंतर कमी झाल्यानंतर हे मीठ जास्त होतं. तर बघा इथे भाजी मी शिजू दिलेली आहे आणि नंतर मग मीठ घालत आहे. एक वेळ तुम्हाला भाजी कमी झाल्याचा अंदाज आल्यानंतरच यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. भाजी पूर्ण अशी मी छान परतून घेणार आहे. आता यावर झाकणसुद्धा तुम्ही ठेवूनही शिजवू शकता. यातलं पूर्ण पाणी आपल्याला सुकू द्यायचं आहे. अगदी 3 ते 4 मिनिटाची मी एक वाफ काढून घेतलेली आहे. तर इथे बघू शकता आपली ही भाजी खाण्यासाठी अगदी तयार झालेली आहे. आपल्याला ही भाजी अशीच तयार करायची आहे. तुमची कुठली वेगळी पद्धत असेल तर तीसुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. तर बघू शकता ही भाजी आपली आता शिजलेली तर आहेच, ही आता आपण बाजूला ठेवणार आहोत. आता दुसरीसुद्धा आपण आज एक भाजी करणार आहोत. तर त्यासाठी इथे मी वांगी घेतलेली आहेत. याचे काटे सुरुवातीलाच काढून घेतलेले आहेत. तर इथे याची जी बघू शकता ही बाजूची साल आहे ती आपल्याला पूर्ण काढून टाकायची आहे. ही सुद्धा आपण भाजीत वापरणार आहोत. पण ही वांग्याला तशीच न ठेवता आपण ही वेगळी काढून भाजीमध्ये शिजायला टाकणार आहोत. काटे काही राहिलेले असतील तर ते तुम्ही अगदी सहजपणे चाकूने ते वेगळे होतात. सगळ्याच वांग्यांची मी अशी ही साल काढून घेणार आहे आणि वांग्यांना आपण काप देणार आहोत. बऱ्याचदा पावसाळ्याच्या दिवसामध्ये वांगी ही किडकी येतात, तर आपल्याला ती काप देऊन पूर्ण चेक करायची आहेत की वांगी आपले किडकी तर नाहीत. तर इथे बघू शकता सगळ्याच वांग्यांची माझी ही साल काढून झालेली आहे. आज ही सुद्धा मी भाजी अगदी माझ्या घरात ज्या पद्धतीने तयार होते तीच पद्धत तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता या वांग्यांना उभे आडवे मी काप दिलेले आहेत आणि तुम्हाला दाखवते सुद्धा. तर ही वांगी आपली आतून पूर्ण अजिबातही किडकी नाहीत, पूर्ण साफ आहे ती वांगी. तुम्हाला काप दिल्यानंतर ही वांगी आपल्याला पाण्यात मिठाच्या पाण्यात देखील तुम्ही टाकून ठेवू शकता, काळे पडू नये म्हणून. आता इथे सुकं खोबरं मी खिसून घेतलेलं आहे.
ते आपण भाजून घेणार आहोत. आपण इथे तेलाचा अजिबातही वापर करणार नाही आहोत. खोबरं किंवा इतर जे साहित्य भाजणार आहोत त्यासाठी. इथे मी तीळ घेतलेले आहेत. हे तीळ पोहे खाण्याच्या चमच्याने 3 चमचे तीळ आहेत. तर तीळ देखील आपण छान असे या सुक्या खोबऱ्याबरोबर भाजून घेणार आहोत. या भाजीसाठी सुद्धा मी कुठलाही खडा मसाला हा वापरलेला नाही. तीळ आणि सुकं खोबरं देखील छान असं आपलं भाजून झालेलं आहे. सुक्या खोबऱ्याला छान आपल्याला असा थोडा काळपट रंग येऊ द्यायचा आहे, म्हणजे वाटणाला देखील छान रंग येतो आणि भाजीला सुद्धा छान रंग येतो. आता आपलं सुकं खोबरं आणि तीळ गार झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 5 ते 6 लसूण पाकळ्या, 1 आल्याचा तुकडा टाकायचा आहे त्यामध्ये. इथे मी कसुरी मेथी देखील या वाटणामध्येच टाकणार आहे आणि काही कोरडे मसाले. तर यामध्ये आपण धनापूड टाकलेली आहे 1 चमचा, आणखी थोडा अर्धा चमचा मी वाढवलेला आहे, म्हणजे 1.5 चमचा. आता इथे मी गरम मसाला देखील 1 चमचाभर टाकून घेतलेले आहे. जे आपले मसाल्याच्या डब्यातील चमचे आहेत त्यानेच हे मोजलेलं आहे. आता यामध्ये हळद टाकून घेतलेली आहे आणि अख्खं जे जिरं असतं ते जिरं देखील टाकून घेतलेलं आहे. आता इथे आपण लाल तिखट वापरणार आहोत. तर लाल तिखट इथे मी माझ्या घरच्या अंदाजाप्रमाणे टाकत आहे. तर मी इथे 2 चमचे वापरलेला आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे कमी अधिक ठेवू शकता. आता या वाटणामध्ये आपल्याला थोडं मीठ टाकायचं आहे. तर मीठ अंदाजाप्रमाणेच टाकायचं, कारण आपण भाजीमध्ये सुद्धा मीठ घालणार आहोत. आता यामध्ये आपण थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि याचं छान बारीक असं वाटण तयार करून घेतलेलं आहे. आता आपण इथे सर्वच जे साहित्य होतं ते वाटणामध्ये घातलेलं आहे. आता जे वांगे आपण घेतलेले आहेत त्या वांग्यामध्ये आपल्याला हा पूर्ण जे तयार केलेलं वाटण आहे ते आतपर्यंत छान असं भरून घ्यायचं आहे. मी चमच्याने न भरता हे वाटण पूर्ण हातानेच भरून घेत आहे, म्हणजे ते सगळीकडे छान असं लागतं. अशाच प्रकारे सगळी वांगी आपल्याला तयार करायची आहेत, म्हणजे आतपर्यंत हाताने छान असं वाटण जातं. त्यामुळे चमच्याने न भरता हातानेच पूर्ण वाटण आपल्याला भरायचं आहे. अगदी सहजपणे हे वाटण आपल्याला भरता येतं आणि थोडंसं मी पातळ ठेवल्यामुळे ते पूर्ण आतपर्यंत जातं. तर असंच मी बघू शकता इथे सर्वच वांगी ही तयार केलेली आहेत. आता आपण भाजीच्या फोडणीची देखील तयारी करून घेऊया. तर ही भाजी आपण आता कुकरमध्ये करणार आहोत. तर एकदा तुम्ही कुकरमध्ये ही भाजी नक्की करून बघा. आता आपण तेल टाकून घेतलेलं आहे भाजीमध्ये. तेलाचं प्रमाण जर तुम्हाला जास्त वाटत असेल तर तुम्ही थोडं कमी केलं तरीही चालेल, पण इथं आमच्याकडे थोडं तेल जास्त लागतं त्यामुळे मी थोडं जास्त घातलेलं आहे. तुम्ही कमी घातलं तरीही चालेल. आता तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर आपण इथे मोहरी घातलेली आहे. मोहरी फक्त आपल्याला छान अशी तडतडू द्यायची आहे, म्हणजेच फुटू द्यायची आहे या तेलामध्ये. त्यानंतरच जे उरलेलं वाटण होतं ते वाटण आपण इथं घातलेलं आहे. आता वाटण घातल्यानंतर आपण त्यामध्ये तयार केलेली वांगीसुद्धा घालणार आहोत. इथे आपण कुठल्याही आता मसाल्याचा वापर करणार नाही आहोत. फक्त इथं मी थोडं तिखटाचा वापर करणार आहे. जे आपण साल काढून घेतलेली होती तीसुद्धा इथे मी टाकून घेतलेली आहे. वरून आता थोडं मी तिखट टाकत आहे, कारण ही भाजी अशी तिखटच चवीला खूप छान लागते. तर तिखट हे टाकून घेतल्यानंतर तसंच राहू दिलेलं आहे. आता दुधावरची जी ताजी साय असते ती इथं वापरणार आहे. आता ती पोहे खाण्याचे 3 चमचे मी इथं टाकून घेतलेली आहे. आता आपल्याला तिखट आणि जी साय टाकलेली आहे ती थोडी मिक्स करून घ्यायची आहे. आता यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत. पाणीही तुम्ही अंदाजाप्रमाणे टाका. फार पातळ ही भाजी मी करणार नाही आहे, त्यामुळे पाणी इथं मी कमीच टाकलेलं आहे आणि तसंही कुकरच्या भाजीसाठी पाणी हे कमी लागतं. आता वरून थोडं आपण मीठ टाकणार आहोत. आत वाटणामध्ये टाकल्यामुळे थोडं मीठ हे बेताने टाकायचं, म्हणजे नाहीतर भाजी खारट होऊ शकते. तर आता पूर्ण हे टाकलेलं साहित्य मिक्स केल्यानंतर आपण कुकरचं झाकण बंद करूया आणि 2 शिट्या काढून घेऊया. आता त्यानंतर आपण दुसरी आपली एक रेसिपी तयार करणार आहोत, म्हणजेच चटपटीत अशी मिरची तयार करणार आहोत. कारण जेवणाची चव देखील वाढायला पाहिजे ना. तर बघू शकता इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे. हे बेसन पीठ जे आहे ते अर्धी वाटी एवढं असेल. तर आता हे बेसन पीठ आपल्याला कोरडं छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे, थोडं लालसर रंगावर, कारण इथे आपण अजिबातही तेलाचा वापर केलेला नाही. तर हे बेसन पीठ पूर्ण मी भाजून घेते आणि हे बेसन पीठ गाळून एका वेगळ्या भांड्यात काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये मी थोडं लाल तिखट घालून घेतलेलं आहे. अंदाजाप्रमाणेच आपल्याला इथे तिखट, मसाला, धनेपूड अशी अंदाजानेच मी घेतलेली आहे. तर आता आपण यामध्ये कसुरी मेथी देखील घालणार आहोत. आता पूर्ण आपण जे कोरडे मसाले घातलेले आहेत
त्यानंतर आपल्याला इथे चवीप्रमाणे मीठ देखील घालायचं आहे. आता आपण इथे आमचूर पावडर वापरणार आहोत 1 चमचाभर. आमचूर पावडरऐवजी तुम्ही चाट मसाला देखील इथे वापरू शकता किंवा दोन्हीही नसतील तर मग लिंबाचा रस देखील वापरू शकता. टाकलेलं सर्व साहित्य पूर्ण मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता इथे तेलाऐवजी आपण पाण्याचा वापर करणार आहोत. अगदी तुम्ही बघू शकता पोहे खाण्याचं चमचाभर मी इतकं पाणी सुरुवातीला घातलेलं आहे. कमी वाटत आहे त्यामुळे मी परत एकदा पाणी यामध्ये घालणार आहे आणि यामध्ये ज्या गुठळ्या तयार झालेल्या आहेत त्या पूर्ण मोडून काढणार आहे. तर परत एकदा मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे. तरीही तुम्ही पाहू शकता इथे जे चणा डाळीचं पीठ आहे ते अजूनही कोरडंच आहे आणि आपल्याला हे असं कोरडंच ठेवायचं आहे. तर हे पूर्ण यातल्या ज्या गुठळ्या आहेत त्या मोडून झालेल्या आहेत. इथे ही मिरची मी घेतलेली आहे. अशी जाड मिरची आपल्याला या चटपटीत मिरचीसाठी लागणार आहे, कारण ही कमी तिखट असते. तर मिरची छान स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे. याला आपल्याला मध्यभागी असे काप द्यायचे आहेत. असे मध्यभागी काप दिल्यानंतर आपण यामध्ये तयार केलेलं पूर्ण हे जे सारण आहे ते भरणार आहोत. तर बघू शकता पूर्ण मिरच्या आतून आपल्या अजिबातही किडक्या नाहीत, स्वच्छ म्हणजे क्लीन आपल्या ह्या पूर्ण मिरच्या आहेत. तर आता हे बघू शकता हाताने आपल्याला जे तयार आपण चणा डाळीचं पीठ केलेलं आहे ते पूर्ण यामध्ये भरून घ्यायचं आहे. म्हणजेच हे सारण आपल्याला यामध्ये भरायचं आहे. छान हाताने दाब देऊन आपल्याला हे सारण यामध्ये आतपर्यंत भरायचं आहे. त्यामुळे ह्या मिरच्या खायला खूप छान लागतात. आता यामध्ये आपण जे चाट मसाला टाकलेला आहे त्याने तर याची चव खूपच छान लागते. तुम्ही अशा प्रकारे ह्या मिरच्या 3 ते 4 दिवस तयार करून फ्रीजमध्ये स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता. आता यामधलं एवढं आपलं हे बेसन पीठ उरलेलं आहे, तर आपण हे पुढे वापरणारच आहोत. आता ह्या मिरच्या मी तव्यावरच करणार. आता तव्यावर थोडं मी तेल टाकून घेतलेलं आहे. ह्या मिरच्या आता आपण या तेलामध्ये अशा पूर्ण तव्यावर ठेवून देणार आहोत. आता पूर्ण मिरच्या ज्या आपल्याला छान सोनेरी रंगाच्या दोन्ही बाजूनी भाजून घ्यायच्या आहेत आणि आता आपण एक वाफ काढून घेणार आहोत, झाकण ठेवणार आहोत यावर. तर इथे मी तुम्हाला ह्या मिरच्या दुसरी बाजू पलटवून सुद्धा दाखवणार आहे. तर आपल्याला ह्या अशा छान भाजून घ्यायच्या आहेत आणि जे आता आपलं बेसन पीठ उरलेलं होतं ते देखील इथे आपण वापरणार आहोत. म्हणजे इथे आपण ते या मिरच्यांवरच टाकून घेणार आहोत. तर बघू शकता दुसरी ही बाजू मी छान अशी पलटवून घेणार आहे. अगदी चटपटीत अशा ह्या मिरच्या तुम्ही करून खिचडीबरोबर सुद्धा खायला घेऊ शकता. सर्व ह्या मिरच्या इथे मी पलटवून घेतलेल्या आहेत. आता ह्या दोन्ही बाजू छान आपल्याला भाजून घेतल्यामुळे याची चव छान लागते. आता हे पीठ जे उरलेलं होतं ते सुद्धा वरून टाकून घेतलेलं आहे. आणखी आपण 2 मिनटं ह्या मिरच्या झाकण ठेवून शिजू देणार आहोत. अगदी लगेच ह्या मिरच्या तयार होतात. तर इथे बघू शकता छान आपल्या ह्या मिरच्या सॉफ्ट झालेल्या आहेत, म्हणजे शिजलेल्या आहेत. आता आपण ह्या काढून घेणार आहोत आणि आता आपण भाजीसुद्धा बघून घेऊया आपले. तर ह्या मिरच्यासुद्धा मी तुम्हाला जवळून दाखवलेल्या आहेत आणि भाजीसुद्धा बघून घ्या. आपण टाकलेलं पाणी अगदी बरोबर झालेलं आहे. तर आता तुम्ही बघू शकता इथे पाण्याचा अंदाजसुद्धा. तर आता आपण भाजी हे ताट जे आहे ते ताटसुद्धा करून घेऊया. तर इथे चटपटीत अशी ही वांग्याची भाजी, त्याचबरोबर चवडीची ही भाजी आणि आता चपात्या देखील करून घेऊया. तर गरम गरम अशा ह्या छान फुललेल्या चपात्या. तर आजची ही आपली थाळी अशा प्रकारे तयार झालेली आहे. हा रोजच्या स्वयंपाकातील एक स्वयंपाक आहे माझा. तर मंडळी तुम्हाला हा माझा आजचा बेत कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा. यातली कुठली रेसिपी आवडली हे देखील मला नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर करा आणि अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. तोपर्यंत धन्यवाद.